नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं दिव्या प्रज्वल यूट्यूब चॅनलवरती। तर सर्वात आधी सांगा, तुम्ही सर्व कसे आहात? मजेत ना? आम्ही पण मजेत आहोत। तर इथे आम्ही चाललो होतो ट्रिपला देवदर्शनाच्या। तर माझा नवीन वर्षाचा पहिला ब्लॉग हा देवदर्शनाचाच आहे। तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। येणारं नवीन वर्ष हे सुख, शांती, समृद्धी आणि हॅपीनेस घेऊन येऊ आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये, मी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते। तर चला मग तुम्ही पण आमच्यासोबत देवदर्शन करून घ्या या ब्लॉगनिमित्त। तर इथे आम्ही सर्वजण माझ्या माहेरी जमलो होतो। ॲक्च्युली हे ट्रिप प्लॅनिंग दिवाळीपासूनच सुरू होती, बट एवढ्या साऱ्या जणांच्या सुट्ट्या मॅनेज करणं जमतच नव्हतं। तर कसं बसं आता पण खूप असं मॅनेज करून 2-3 दिवस सुट्ट्या काढलेल्या होत्या यांनी सर्वांनीच। तर इथे मग लोकेशने गाडीची पूजा वगैरे केली। आपण कुठे पण आपण लॉंग ट्रॅव्हलसाठी जात असेल तर आधी आपल्या गाडीची पूजा केलीच पाहिजे। आणि त्यानंतर आमच्याकडे सामान पण भरपूर झालं होतं, कारण 2 छोटे छोटे लेकरं पण आमच्यासोबत होते आणि आम्ही पण असे 7 जण आम्ही ट्रिपला जाणार होतो। तर गाडी आणि गाडीमध्ये सामान आम्ही सर्व, त्याच्यामुळं थोडा टाईम लागला आम्हाला तिथेच। आणि त्यानंतर मग आम्ही तिथून निघालो आणि रात्रभर आम्ही ट्रॅव्हलच केला। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं दिव्या प्रज्वल यूट्यूब चॅनलवरती। तर आम्ही आलो आहे देवदर्शन करायला। तर आम्ही काल रात्रीच निघालो आहे आणि आज सकाळी 5:30ला आम्ही तुळजापूरला पोहोचलो आहे। आणि त्यानंतर आम्ही भक्तिनिवासमध्ये रूम केल्या आणि आता 1-1.5 तासच आम्ही आराम केला आणि तयारी झाली आहे आमची सर्वांचीच। आता आम्ही जाणार आता देवीच्या दर्शनासाठी। तर हा आहे भक्तिनिवास। चला मग तुम्ही पण दर्शन करून घ्या। मी आणि ताईंनी साडी विअर केली होती, कारण देवीच्या दर्शनासाठी आलो म्हटलं तर आपण साडी विअर करायला पाहिजे, म्हणून आम्ही दोघींनी केली। आणि नूतन ताईंनी आणलीच नव्हती, बिकॉज तनूचंच सामान खूप झालं होतं तिच्याकडे, त्याच्यामुळं तिने काही विअर केली नाही। मग त्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतला आणि देवीच्या दर्शनासाठी निघालो। काय घ्यायची असते तर घ्या भाव का? दादा हो दादा। तर हे होतं तुळजाभवानीच्या मंदिराचं मेन गेट। किती भव्य दिव्य आणि असं खूप सुंदर असं हे गेट होतं। तर त्यानंतर आम्ही तिथे साडी ओटी घेतल्या देवीला अर्पण करण्यासाठी। इथूनच आहे ना? हां चल। चला 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 चला। मंदिर दगडात बांधलेलं
तर त्यानंतर मग आम्ही लाईनमध्ये लागलो. तुम्ही बघू शकता इथे खूप गर्दी होती आणि ऑब्व्हियसली मेन मंदिरामध्ये कुठेच शूटिंग म्हणजे फोटो व्हिडिओ काहीच चालत नव्हतं, त्यामुळं ते काढू शकले नाही. बट मी लाईव्ह व्हिडिओ जिथे पण असेल तिथून मी म्हणजे मेन मूर्तीचे व्हिडिओज घेतलेले आहे. तर आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि तिथे जेवढे पण असे देव वगैरे होते म्हणजे बाजूला, त्यांचं आम्ही दर्शन वगैरे घेतलं. काम नाही असं विचारून पाहा म्हटलं किती रुपयाचा कितीला विचार ना मग मुखोटा. काम बीम नाही बिगत नाही म्हणा ते इथं ती पुढे व्याज पाहिजे सुद्धा. तर दर्शन वगैरे झाल्यानंतर त्यानंतर आम्ही इथे नाश्ता करायला आलो आणि आम्ही सर्वांनी मग नाश्ता करून घेतला. आम्ही सवय नाही घेतली. किती रुपयाचे? तुळजापूर झाल्यानंतर मग आम्ही ट्रॅव्हल करून आलो आम्ही इथे अक्कलकोटला. म्हणजे ते श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे आणि तिथे मग आम्ही दर्शन करण्यासाठी इथे आलो आहे. चलो हापसे सगळ्यांनी चप्पल काढल्या
काय तर अक्कलकोटला भरपूर अशी गर्दी होती आणि आम्ही देवदर्शनाच्या लाईनमध्ये न लागता आम्ही महाप्रसादाच्याच लाईनमध्ये लागलो चुकीने. मग हे आले यांनी आम्हाला सांगितलं की बाई देवदर्शनाचे नाही आहे. तिथल्या बायांनी पण सांगितलं. मग आम्ही वापस आलो आणि इथे त्यांचं होतं मूर्ती वगैरे छान, तर मग आम्ही तिथे आलो. अहो कुठं जायला लागते? आता काहीच नका घेऊ, तू दर्शन करा. तुम्हाला काय वाटते? थांब रे. देवी होती म्हणून हे बरं मला फोनच होत नाही. बरोबर करा. व्हिडिओ काढायचा मी फोटो काढतो. तर हा होता मेन मंदिराचा आवार आणि तुम्हाला लाईव्ह टीव्हीमध्ये स्वामी समर्थांचं दर्शन होतच असेल. आणि मंदिरासमोरच मोठं असं वटवृक्ष होतं आणि त्या वटवृक्षाला इजाना पोहोचवता मस्त असे इंटेरियर पण केलेलं होतं मंदिराचं. बट तिथे खूप जास्त गर्दी होती आणि असे डायरेक्ट दर्शन असल्याकारणानं लाईन वगैरे काहीही नव्हतं. त्यामुळं खूप अशी म्हणजे दर्शन असं व्यवस्थित झालं नाही तिथे जसं पाहिजे तसं. दुरूनच म्हणजे खूप गर्दी असल्या कारणानं आम्हाला तिथे असं प्रॉपर ते बघायला मिळालं नाही.
लोक कुठे गेला गाडी हे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट इथलं भक्तनिवास होतं. आम्ही असंच बघण्यासाठी आलेलो होतो. इथली मूर्ती खूप सुंदर होती, तर ते बघण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो. चला नंतर परत मग आम्ही पुढच्या देवस्थानासाठी निघालो. एका गटातून दुसऱ्या एका गटातून निघा. लाईन नाही जेल नाही काहीच नाही. काहीच नाही. चौकाला जातो. नर्मदा आहे का मग हे मंदिर तिकडे हे मंदिर आहे का हे? तर आम्ही पोहोचलो होतो मग आमच्या तिसऱ्या देवस्थानी म्हणजे पंढरपूरला. तर आमचे एकाच दिवसात हे तिसरं देवस्थान होतं आणि आमचा पूर्ण दिवस दर्शन केलं आणि ट्रॅव्हलिंग केली, दर्शन केलं आणि ट्रॅव्हलिंग केली असाच गेला. त्यानंतर आम्ही मग इथे आम्हाला येता संध्याकाळ झालेली होती पंढरपूरला. तर आता वाजले आहे 6 आणि आम्ही पोहोचलो आहे पंढरपूरला. आता इथे गजानन महाराजांचं भक्त निवास आहे, तिथे हे रूम वगैरे बघायला गेले आहेत. इथेच मग आम्ही रात्रभर मुक्कामी थांबणार आहोत. तर गजानन महाराजांच्या भक्त निवासामध्ये एकही रूम खाली नव्हती, त्याच्यामुळं आम्हाला तिथे जे लोकल भक्त निवास असतात तिथेच आम्ही रूम बुक केली आणि आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये. तर आम्ही फ्रेशनअप झालो आणि मंदिरात म्हणजे देवदर्शनासाठी, विठ्ठल रुक्मिणीच्या देवदर्शनासाठी आम्ही निघालो. किती सुंदर दिसत आहे नाव, किती ठळक आहे ते.
चला चला. तर मग तिथे आम्ही हार फुलं वगैरे तुळशीची माळ वगैरे घेतली विठ्ठल रुक्मिणीसाठी आणि मस्त असे तिथे टिक्के लावून घेतले सर्वांनीच. कारण ऑब्वियसली पंढरपूर हे आपल्या वारकरी लोकांसाठी खूप असं मानाचं म्हणजे आपलं देवस्थान आहे आणि कोणाची पण तिथे इच्छा असते जाण्याची, आपल्या वारकरी लोकांची. आपले आजी आजोबा असे आपले आईवडील यांनी तर वाऱ्या पण केलेल्या आहेत तिथल्या आणि आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याकडून ते शक्य होत नाही. म्हणून कोणाची पण अशी तीव्र इच्छा असते की पंढरपूरला एकदा तरी जावं आणि असं कधीच वाटलं नव्हतं इतक्या लवकर पंढरपूरचं दर्शन होईल म्हणून. तर आज आम्ही पंढरपूरला आल्यानंतर इथं खूप पॉझिटिव्ह एनर्जी आम्हाला अशी फील झाली. तुम्हाला पण ते आता व्हिडिओमध्ये दिसेलच. तर इथे आम्ही सर्वांनीच मग इथे टिक्के लावून घेतले. इकडे बघ इकडे बघ. तर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये बिलकुलच मोबाईल चालत नाही. इवन लाईनमध्ये सुद्धा आपण जे लाईनमध्ये लागतो तिथे पण मोबाईल ते नेऊ देत नाहीत, आधीच जप्त करून घेतात. त्यामुळं मी तिथलं काहीच शूट करू शकली नाही. बट मी तिथे काय बघितलं मी तुम्हाला सांगते. काही घरांमध्ये तुळशी लावायची जागा नव्हती कारण खूप कंजस्टेड असे घरं होते तिथे. तर त्यांनी तुळश्या ह्या अशा म्हणजे खिडकीमध्ये अशा बांधून वगैरे लावलेल्या आहे. इतकं तिथं तुळशीला महत्त्व आहे कारण विठ्ठल रुक्मिणीला तुळशी खूप प्रिय आहे. तर अशा पद्धतीने तिथे खूप पॉझिटिव्ह एनर्जी आम्हाला फील झाली आणि मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं असं खूप छान असं आम्हाला दर्शन झालं. खूप सुंदर आहे पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी. आणि त्यानंतर मग आम्ही मार्केटमध्ये थोडंसं फिरलो आणि आम्ही काल रात्रीपासून ट्रॅव्हल करत होतो. रात्री पण आमची झोप नव्हती झाली आणि दिवसभर पण ट्रॅव्हल केला, त्यामुळे आम्ही खूप थकलो होतो. तर आम्ही आज इथेच मुक्कामी थांबलो. तर अशा प्रकारे आमचा टूरचा पहिला दिवस संपन्न झाला. तर असे तुम्हाला छोटे मोठे सगळेच वारकरी इथे मिळतील. खूप छोटे छोटे मुलं पण होते जे तिथे हे करत होते म्हणजे हरिपाठ वगैरे करत होते. तर अशा प्रकारे तुम्हाला मी आज तुळजापूर, अक्कलकोट आणि पंढरपूरचं दर्शन घडवलं आहे. तर आपण आता परत तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणखी तुम्हाला देवस्थानं बघायला मिळतील. तर असेच माझे व्हिडिओज बघत राहा आणि मला सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि तर माझ्या चॅनल दिव्या प्रज्वल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडले असतील. आणि परत तुम्हाला असे आणखी 2-4 व्हिडिओज म्हणजे ब्लॉग्स देवदर्शनाचे येणार आहेत. जर तुम्हाला ते नोटिफिकेशन पाहिजे असेल तर तुम्ही नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका. आणि अशाच वेळी तुम्ही मला सपोर्ट करत राहा म्हणजे जेणेकरून मी तुमच्यासाठी आणखी नवीन व्लॉग्स घेऊन येणार.
तर अशा पद्धतीने आज आमचं देवदर्शन झालं. हे काही फोटोज होते जे मी मग तुम्हाला म्हटलं दाखवून द्यावं. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ अँड सपोर्टिंग मी. आणि तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला तुम्ही विसरू नका. म्हणजे मला पण कळणार की तुम्हाला देवदर्शन करून कसं वाटलं.